नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण डिस्कस करत आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे 2-3 व्हिडिओज आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत। आज आपण पुढचा पोर्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा डिस्कस करणार आहोत। जसे की आतापर्यंत आपण पाहिलं की वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात। त्या ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये आपण इलेक्ट्रॉनची फिलिंग करत असतो आणि मग त्या ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये जे इलेक्ट्रॉनची फिलिंग केल्यानंतर वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल्स फील्ड आपल्याला मिळतात, त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिस्कस करत असताना त्या ठिकाणी क्वांटम नंबरचा विचार करणं गरजेचं आहे। तर तो क्वांटम नंबरचा विचार सुद्धा आपण केलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं की 4 क्वांटम नंबर्स असतात, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर। त्याच्यामध्ये आपण 2 क्वांटम नंबर्सचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की प्रिन्सिपल क्वांटम नंबर शेलला डिनोट करण्याचं काम करतं, ॲझिमुथल क्वांटम नंबर सबशेलला डिनोट करण्याचं काम करतं। मग आता वेगवेगळे जे सबशेल्स ॲटममध्ये असतात त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली। अबाऊ प्रिन्सिपल आपण डिस्कस केलं। अबाऊ प्रिन्सिपलनुसार ॲटॉमिक ऑर्बिटलला आपण एनर्जीच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार सुद्धा अरेंज केलं। मग आता आज आपल्याला ह्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे की केमिस्ट्रीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर सबशेलला आपण ऑन पेपर कसं डिनोट करतो। सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग। ओके बेटा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्याकडं यस नावाचा सबशेल आहे। यस नावाचा सबशेल आपल्याकडं आहे। तर या यस नावाच्या सबशेलला आपण कशा पद्धतीने डिनोट करू शकतो ऑन पेपर। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या यस नावाच्या सबशेलसाठी आपण एक स्क्वेअर बॉक्स काढावा किंवा एक सर्कल ह्या ठिकाणी आपण ड्रॉ करतो। म्हणजे असंच का करावं, एकच सर्कल का काढावं किंवा एकच स्क्वेअर बॉक्स का काढावा ह्याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत। फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवा की यस नावाच्या सबशेलला आपण एका बॉक्सने डिनोट करायचं किंवा एका सर्कलने डिनोट करायचं आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पी सबशेलचा विचार करत असताल तर ह्या पी सबशेलमध्ये किंवा ह्या पी सबशेलला कशा पद्धतीने डिनोट करायचं, तर ह्याचं उत्तर आहे ह्या पी सबशेलमध्ये पुन्हा फर्दर 3 ऑर्बिटल्स असतात। ह्याच्या आधी पण आपण डिस्कस केले की शेलमध्ये सबशेल, सबशेलमध्ये ऑर्बिटल्स। त्याच्यामुळे यस नावाच्या सबशेलमध्ये एकच ऑर्बिटल असतो आणि म्हणूनच एकच डब्बा इथं आपण ड्रॉ केलेला आहे, एक सर्कल इथं आपण ड्रॉ केले। पी नावाच्या सबशेलमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात। मग 3 ऑर्बिटलला आपण ह्या पद्धतीनं दाखवायचं आहे। हे 3 बॉक्सेस एकमेकांना चिटकून आपण इथं दाखवायचे। जर आपल्याला बॉक्सेसचे रिप्रेझेंटेशन दाखवायचं नसेल तर आपण सर्कलचं रिप्रेझेंटेशन सुद्धा दाखवू शकतो ह्या पद्धतीनं। म्हणजे हे जे डिनोशन आहे, हे डिनोशन आपल्याला काय सांगतं, पी सबशेलला डिनोट करण्याचं काम ह्या ठिकाणी आपण केलेलं आहे। आता जर सपोज आपल्याकडं डी सबशेल आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डी सबशेलला डिनोट किंवा सिम्बोलाइज ऑन पेपर आपण कसं करू शकतो। तर डी जो सबशेल आहे, ह्या डी सबशेलमध्ये 5 ऑर्बिटल असतात। मग आता हे 5 ऑर्बिटल आपण कशा पद्धतीनं दाखवायचे, तर 5 बॉक्सेस एकमेकांना चिटकून। तर बघा 5 बॉक्सेस एकमेकांना चिटकून आपण ड्रॉ केलेले आहेत किंवा 5 सर्कल एकमेकांना चिटकून ह्या ठिकाणी आपण ड्रॉ करायचे। म्हणजे हा झाला तुमचा डी सबशेल। मग आता जर सपोज एफ सबशेलचा आपण विचार करत असू तर एफ सबशेलमध्ये 5-7 ऑर्बिटल्स असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, एफ ह्या सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स असतात, 7। म्हणजे याचा अर्थ काय की 7 बॉक्सेस एकमेकांना चिटकून आपल्याला इथे ड्रॉ करायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 7। तर हे 7 बॉक्सेस एकमेकांना चिटकून आपण ड्रॉ केलेले आहेत किंवा हे 7 सर्कल एकमेकांना चिटकून आपल्याला ड्रॉ करायचे आहेत। म्हणजे ह्या पद्धतीनं ऑन पेपर आपण एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल आणि एफ सबशेल ह्यांना डिनोट करू शकतो। मग आता हे मी का सांगतोय, कारण की आपल्याला ह्या ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करायचे असतात। भविष्यात तुम्हाला नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक शिकायचा आहे। त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन नावाचा कन्सेप्ट आहे। तर त्या हायब्रिडायझेशन नावाच्या कन्सेप्टमध्ये हे डिनोशन आपल्याला लागतं, हे आपल्याला डिनोट करावं लागतं आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची फिलिंग जी आहे ती सुद्धा आपल्याला करावी लागते। मग आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल की
सबशेल त्याचं रिप्रेझेंटेशन ऑन पेपर कशा पद्धतीने करायचं पुन्हा एकदा आपण रिवाइज करूयात. यस नावाच्या सबशेलमध्ये एक ऑर्बिटल असतो म्हणून एक बॉक्स किंवा एक सर्कल. पी नावाच्या सबशेलमध्ये 3 ऑर्बिटल असतात म्हणून 3 बॉक्स किंवा 3 सर्कल. डी सबशेलमध्ये 5 ऑर्बिटल असतात म्हणून 5 बॉक्सेस एकमेकांना चिटकून किंवा 5 सर्कल्स एकमेकांना चिटकून. एफ सबशेलमध्ये 7 ऑर्बिटल्स असतात म्हणून 7 बॉक्सेस एकमेकांना चिटकून किंवा 7 सर्कल्स एकमेकांना चिटकून. म्हणजे जो आपला ॲझिमुथल क्वांटम नंबर आहे ह्या ॲझिमुथल क्वांटम नंबरवरून आपल्याला सबशेलची माहिती मिळाली आणि ह्या सबशेलला कसं रिप्रेझेंट करायचं हे या ठिकाणी आपण पाहिलं. मग आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा नेहमी आपल्या माइंडमध्ये काय पाहिजे तर आपल्या माइंडमध्ये हा फ्लो चार्ट नेहमी पाहिजे. बघा ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असते, न्यूक्लियसच्या सराउंडिंगला सर्क्युलर पाथ्स असतात, त्याला आपण ऑर्बिट किंवा शेल असं म्हणतो. बघा ऑर्बिट म्हणजे काय असं कोणी विचारलं तर आपण सांगायचं सर्क्युलर पाथ. ह्या शेलमध्ये असतात सबशेल, शेलमध्ये असतात सबशेल. आत्ताच आपण पाहिलं सबशेल एस पी डी एफ जी एच अशा काही पण असू शकतात. सबशेलमध्ये असतात ऑर्बिटल्स. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं व्हॉट इज मीन बाय ऑर्बिट अँड व्हॉट इज मीन बाय ऑर्बिटल्स. तर ऑर्बिट म्हणजे सर्क्युलर पाथ ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह व्हायलेत आणि ऑर्बिटल म्हणजे न्यूक्लियसच्या आजूबाजूची अशी जागा जिथं इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे आणि ह्या ऑर्बिटल्समध्ये असतात इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्ही तुमचं नाव विसरलं तरी चालेल पण हा जो फ्लो चार्ट आहे हा कधीच विसरायचा नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. बघा ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असते, न्यूक्लियसच्या सराउंडिंगला सर्क्युलर पाथ्स असतात. ते सर्क्युलर पाथ्स म्हणजे शेल, शेलमध्ये सबशेल, सबशेलमध्ये ऑर्बिटल्स आणि ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आपल्याला शेलबद्दल माहिती देतोय. ॲझिमुथल क्वांटम नंबर म्हणजे एल जो आपल्याला सबशेलबद्दल माहिती देतोय. मग आता आज आपण डिस्कस करणार आहोत मॅग्नेटिक क्वांटम नंबर जो आपल्याला ऑर्बिटल बद्दल माहिती देणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे डिस्कस करणार आहोत मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. तर ह्या मॅग्नेटिक क्वांटम नंबरला आपण डिनोट करतो ML न. ML किंवा स्मॉल m यानं आपण याला डिनोट करू शकतो. मॅग्नेटिक क्वांटम नंबर आपल्याला कशाची माहिती देतं तर मॅग्नेटिक क्वांटम नंबरवरून आपल्याला हे लक्षात येतं की एखाद्या पर्टिक्युलर सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स असतात. तर बघा नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन अ सबशेल, नंबर ऑफ ऑर्बिटल्स, नंबर ऑफ ऑर्बिटल्स इन अ सबशेल. बघा एखाद्या पर्टिक्युलर सबशेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती असतात तर ह्याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे काय 2l+1, 2l+1. आता जसं की हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल जर सपोज मी तुम्हाला म्हणलं यस ही सबशेल आपल्याकडे आहे. मग यस ह्या सबशेलसाठी तुम्हाला माहीतच आहे की एलची व्हॅल्यू 0 असते. यस या सबशेलसाठी एलची व्हॅल्यू फिक्स आहे. मग आता एलची व्हॅल्यू फिक्स आहे तर नंबर ऑफ ऑर्बिटल्स यसमध्ये किती असतात हे आपण फाइंड आउट करू. इथं हा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे 2 × 0+1 म्हणजेच उत्तर आलं 1. आणि त्याच्यामुळेच आपण म्हणतो की यस ह्या सबशेलमध्ये एक ऑर्बिटल असतो. मग तसं जर सपोज मी तुम्हाला म्हणलं की पी नावाची सबशेल आहे, ह्या पी नावाच्या सबशेलसाठी आपणास माहीत आहे की L = 1 असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पी ह्या सबशेलसाठी एलची व्हॅल्यू 1 असते. मग आता मला सांगा की जर सपोज तुम्हाला असं विचारलं की पी ह्या सबशेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती असतात. मग आपण पुन्हा हा फॉर्म्युला यूज करू 2 × 1+1 असं आपण इथं लिहू. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 3 ऑर्बिटल्स असतात. मग तुम्ही सांगू शकता की पी ह्या सबशेलमध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. मग आता सपोज तुम्हाला म्हणलं डी नावाची सबशेल आहे, ह्या डी नावाच्या सबशेलमध्ये किती ऑर्बिटल्स असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो डी ह्या सबशेलसाठी एलची व्हॅल्यू फिक्स आहे. डी ह्या सबशेलसाठी एलची व्हॅल्यू 2 आहे.
कालच मी तुम्हाला सांगितले सगळं. मग आता इथं डी ह्या सबशेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती असतात, तर इथं आपण फॉर्म्युल्यामध्ये एलची व्हॅल्यू पुट करू. 2 × 2 + 1 म्हणजेच 5 ऑर्बिटल्स ह्या डी सबशेलमध्ये आपल्याला बघायला मिळतील. मग तसंच तुम्हाला म्हणलं की एफ ही जी सबशेल आहे, ह्या एफ नावाच्या सबशेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती असतात, तर बघा एफ ह्या सबशेलसाठी एलची व्हॅल्यू आहे 3. पुन्हा एकदा फॉर्म्युल्याचा वापर करू. 2 × 3 + 1 म्हणजे उत्तर येणार 7. आणि म्हणून आपण इथं म्हणू शकतो की देर आर 7 ऑर्बिटल्स इन द एफ सबशेल. सो दीज आर द ऑर्बिटल्स विच आर देयर इन द रिस्पेक्टिव सबशेल्स. तो देखो बेटा, यस नाम का सबशेल, उसके लिए एल का वैल्यू 0 है और उसमें नंबर ऑफ ऑर्बिटल्स 1 है. पी नाम का सबशेल, एल का वैल्यू 1 है, उसमें नंबर ऑफ ऑर्बिटल्स 3 आएंगे. डी नाम का जो सबशेल है उसके लिए एल का वैल्यू 2 है, नंबर ऑफ ऑर्बिटल्स 5 आएंगे. एफ नाम का जो सबशेल है उसके लिए एल का वैल्यू 3 है, तो नंबर ऑफ ऑर्बिटल्स 7 आएंगे. तो इस तरीके से हम कैलकुलेट कर सकते हैं कि कौन से सबशेल में कितने ऑर्बिटल्स है. अगर मान लो आपको दिया है जी नाम का सबशेल, जी नाम के सबशेल में नंबर ऑफ ऑर्बिटल्स कितने हैं, तो आपका जवाब क्या चाहिए. जी के लिए एल का वैल्यू है 4. तो ये जो पर्टिकुलर फार्मूला हमने यहाँ पर लिखा है 2l + 1, तो यहाँ पर एल की वैल्यू हम पुट करेंगे 2 × 4 + 1 यानी 9. तो यहाँ पर जी नाम का जो सबशेल आगे चलकर लगने वाला है, तो ये जी नाम के सबशेल में टोटल ऑर्बिटल्स कितने हैं, 9 है. तो इस तरीके से हमें नंबर ऑफ ऑर्बिटल्स को फाइंड आउट करना होता है एखाद पर्टिक्युलर शेल के लिए. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या पर्टिक्युलर सबशेलमध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती आहेत, ते ह्या पद्धतीने आपण हा विचार ह्या ठिकाणी केला पाहिजे. जाऊयात आपण पुढं. जसं की सपोज फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला समजा असं सांगण्यात आलं की 3D मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, तर तुमचं उत्तर काय पाहिजे, 5. तुमचं उत्तर काय पाहिजे, 5. हा आहे तुमचा 3D. दिस इज द 3D. तुम्हाला म्हणलं 4D मध्ये किती ऑर्बिटल, तरी सुद्धा तुमचं उत्तर काय पाहिजे, 5. मग तुम्ही म्हणताल सर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तुम्हाला समजा म्हणलं 5D मध्ये ऑर्बिटल्स किती आहेत, तर 5D मध्ये सुद्धा ऑर्बिटल्स आहेत 5. म्हणजे डी कोणत्याही शेल मधला असू द्या, त्याच्यामध्ये 5च ऑर्बिटल असतात. मग इथं फरक काय असतो, तर साईजचा फरक असतो. 3D ऑर्बिटलची साईज ही छोटी असते 4D ऑर्बिटल पेक्षा, 4D ऑर्बिटलची साईज ही छोटी असते 5D पेक्षा. मग तुम्हाला म्हणलं 6D ऑर्बिटल, 6D नावाचा जो सबशेल आहे त्याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, तर तुमचं उत्तर पाहिजे 5. मग आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्यांना साईजच्या इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरनुसार अरेंज करा असं जर तुम्हाला म्हणलं, तर तुम्ही कसं केलं पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3D ची साईज कमी आहे 4D पेक्षा, 4D ची साईज कमी आहे 5D पेक्षा आणि 5D ची साईज कमी आहे 6D पेक्षा. म्हणजे जसं जसं आपण पुढे जाऊ, पुढच्या शेलमध्ये जाऊ आणि पुढच्या शेलमधला जसं आपण डी वगैरे कन्सिडर करू, तर त्या केसमध्ये आपण असं सांगू शकतो की ज्या सबशेलचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर मोठा आहे त्याची साईज मोठी आहे. व्हेन वी आर टॉकिंग अबाउट 3D 4D 5D अँड 6D. मग अशाच पद्धतीनं जर सपोज मी तुम्हाला म्हणलं 2p मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, तुमचं उत्तर पाहिजे 3. तुम्हाला म्हणलं 3p मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, तुमचं उत्तर पाहिजे 3. तुम्हाला म्हणलं 4p मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, तुमचं उत्तर पाहिजे 3. बघा p मध्ये ऑर्बिटल्स 3च असतात. p कोणत्याही शेल मधला असू द्या, तिथं कन्फ्यूज करून घेण्याचं कारण नाहीये. p कोणत्याही शेल मध्ये असू द्या, p मध्ये ऑर्बिटल्स जे आहेत ते 3च असतात. आता तुम्ही म्हणता सर ह्याच्यामध्ये फरक काय, तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. 4p ची साईज सगळ्यात जास्त असेल, 4p ची साईज सगळ्यात मोठी असेल, 3p ची साईज थोडीशी कमी असेल आणि 2p ची साईज अजून कमी असेल. मग आपण ह्याला साईजच्या इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरनुसार अरेंज करू शकतो. तुम्ही इथं सांगू शकता 4p ची साईज मोठी आहे 3p पेक्षा, 3p ची साईज मोठी आहे 2p पेक्षा.
आता ह्यांचा आपल्याला शेप सुद्धा डिस्कस करायचा आहे. व्हॉट काइंड ऑफ शेप इज दॅट पर्टिक्युलर डी इज हॅव्हिंग, व्हॉट काइंड ऑफ शेप दॅट पर्टिक्युलर पी इज हॅव्हिंग, हे सगळं आपल्याला डिस्कस करायचं. त्याच्यानंतर सपोज मी तुम्हाला असं म्हणलं की आपल्याकडं 1s आहे ना, 1sला तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार, तुम्ही एकच बॉक्स ड्रॉ करणार. तुम्हाला म्हणलं 2s, तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार, तुम्ही एक बॉक्स ड्रॉ करणार. तुम्हाला म्हणलं 3s मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, एक ऑर्बिटल आहे. तुम्हाला म्हणलं 4s मध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, 4s मध्ये एक ऑर्बिटल आहे. म्हणजे याचा अर्थ काय की s कोणत्याही शेलमध्ये असू द्या, त्याच्यामध्ये असणारे जे ऑर्बिटल्स आहेत ते कसे आहेत, फिक्स आहेत. मग आता ह्याच्यामध्ये फरक काय, तर पुन्हा एकदा इथं आपण सांगू शकतो की 4s ची साईज मोठी आहे 3s पेक्षा, 3s ची साईज मोठी आहे 2s पेक्षा, आणि 2s ची साईज मोठी आहे 1s पेक्षा. आता s, p आणि d ह्यांच्याबद्दलच आपण माहिती घेतली. त्याचं रिझनही आहे. s ऑर्बिटल असतील, p ऑर्बिटल असतील किंवा d ऑर्बिटल असतील, हेच बॉन्ड फॉर्मेशनमध्ये हिस्सा घेतात, लक्षात घ्या. f ऑर्बिटल्स जे आहेत ते बॉन्ड फॉर्मेशनमध्ये हिस्सा घेत नाहीत. f ऑर्बिटल स्पेसमध्ये खूप पसरलेले आहेत. f ऑर्बिटलची साईज खूप मोठी आहे, त्याच्यामुळं चांगल्या ताकदीचा बॉन्ड त्या ठिकाणी f ऑर्बिटलपासून तयार होणार नाही, आणि त्याच्यामुळंच f ऑर्बिटल्स जे आहेत ते बॉन्ड फॉर्मेशनमध्ये हिस्सा घेत नाहीत. तर हे सगळं ह्या ठिकाणी आपण विचार करणं गरजेचं आहे. ही सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. मग आता आपण बघूयात की जो मॅग्नेटिक क्वांटम नंबर आपण सांगितला, मॅग्नेटिक क्वांटम नंबरला आपण ml ने डिनोट करतो. आता प्रत्येक शेलसाठी mlच्या व्हॅल्यूज असतात. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक शेलमध्ये जे काही ऑर्बिटल्स आहेत त्या प्रत्येक ऑर्बिटलसाठी एक हक्काची mlची व्हॅल्यू असते. आता बघा, जसं की s नावाच्या सबशेलमध्ये एकच ऑर्बिटल आहे, मग s नावाच्या सबशेलसाठी एकच mlची व्हॅल्यू असणार. p नावाच्या सबशेलमध्ये 3 ऑर्बिटल्स आहेत, तर p साठी 3 mlच्या व्हॅल्यू असतात. d नावाच्या सबशेलमध्ये 5 ऑर्बिटल्स आहेत, तर d नावाच्या सबशेलसाठी 5 mlच्या व्हॅल्यू असतात. f नावाच्या सबशेलमध्ये 7 ऑर्बिटल्स आहेत, तर f नावाच्या सबशेलसाठी टोटल 7 व्हॅल्यू आहेत. तर असा ह्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तर बघा, ml व्हॅल्यूज कोणाला असतात, सबशेलसाठी. आता सपोज आपल्याला असं विचारलं, नंबर ऑफ ml व्हॅल्यूज फॉर सबशेल. बघा, एखाद्या पर्टिक्युलर सबशेलसाठी नंबर ऑफ ml व्हॅल्यूज किती असतात, तर ह्याच्यासाठी फॉर्म्युला आहे 2l+1. पुन्हा एकदा फॉर्म्युला तोच आहे 2l+1. म्हणजे नंबर ऑफ ml व्हॅल्यूज फॉर सबशेल हे आपण फाइंड आउट करू शकतो. मग ह्याच्यावरूनच तुम्ही सांगू शकता, जसं की फॉर एक्झाम्पल s नावाच्या सबशेलसाठी mlची एकच व्हॅल्यू आहे, एकच ऑर्बिटल आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक ऑर्बिटलसाठी mlची एक व्हॅल्यू असते. मग s मध्ये एकच ऑर्बिटल आहे, मग त्याच्यासाठी mlची एकच व्हॅल्यू येणार. s साठी l ची व्हॅल्यू 0 आहे. मग 2 × 0+1 केल्यानंतर नंबर ऑफ ml व्हॅल्यूज सुद्धा 1 येणार. म्हणजे नंबर ऑफ ml व्हॅल्यूज किती आहेत, 1, एकच आहे. मग आता समजा तुम्हाला म्हणलं p साठी नंबर ऑफ ml व्हॅल्यूज p साठी नंबर ऑफ ml व्हॅल्यूज आहेत 3 आहेत. मग ह्या 3 व्हॅल्यू कोणत्या, ह्याचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. बघा, ml साठी है ना, mlच्या 3 व्हॅल्यू कोणत्या, p साठी mlच्या 3 व्हॅल्यू कोणत्या, ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. s साठी mlची कोणती व्हॅल्यू आहे हे अजून आपण डिस्कस केलेलं नाहीये. फक्त सध्या एवढं लक्षात घ्या, p साठी नंबर ऑफ ml व्हॅल्यूज आहेत 3, त्या 3 कोणत्या ह्याच्याकडे आपण येणारच आहोत. d ह्या सबशेलसाठी नंबर ऑफ ml व्हॅल्यूज ह्या येणार 5. किती येणार बेटा, 5. मग ह्या 5 व्हॅल्यू कोणत्या, दॅट वी हॅव टू डिस्कस. बघा, ही पहिली व्हॅल्यू, ही दुसरी व्हॅल्यू, ही तिसरी व्हॅल्यू, ही चौथी व्हॅल्यू, ही 5वी व्हॅल्यू. मग कोणती हे इथं आपल्याला सांगायचं आहे. एक थोड्याच वेळात मी तुम्हाला ते सांगेल. मग आता
एफ साठी नंबर ऑफ ml व्हॅल्यूज किती आहेत असं जर कोणी विचारलं तर तुमचं आन्सर काय पाहिजे? नंबर ऑफ ml व्हॅल्यूज ते असतात 7. मग ह्या 7 व्हॅल्यूज कोणत्या हे इथं आपल्याला डिस्कस करायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर 7 ml च्या व्हॅल्यू आहेत त्या कोणत्या हे आपल्याला इथे डिस्कस करायचं. तर बघा ह्याच्यावरून आपल्याला काय माहिती मिळते? किती ml व्हॅल्यूज आहेत ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं? ml व्हॅल्यूज किती आहेत, किती आहेत. आता ml व्हॅल्यू किती आहेत हे तर आपल्याला कळालं, पण कोणत्या? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता समजा मला कोणी म्हणलं तुमच्याकडं किती शर्ट आहेत, मी काय सांगणार? माझ्याकडं 15 शर्ट आहेत. कोणी म्हणाल 20 शर्ट आहेत, कोणी म्हणाल 30 शर्ट आहेत. म्हणजे माझ्याकडं किती शर्ट आहेत हे मला माहीत. माझ्याकडे किती शर्ट आहेत? 20 शर्ट आहेत. मग आता कोणते असं समजा समोरच्याने विचारलं तर मी काय सांगायला पाहिजे? लाइनिंगचे माझ्याकडे एवढे एवढे आहेत, चेक्सचे माझ्याकडे एवढे एवढे आहेत, प्लेन माझ्याकडे एवढे एवढे आहेत. मग त्याच्यामध्ये मी कलर सुद्धा सांगू शकतो, ह्या कलरचे एवढे आहेत, त्या कलरचे एवढे आहेत. तसा हा प्रकार आहे. म्हणजे mlच्या किती व्हॅल्यू आहेत दॅट इज द डिफरंट थिंग. कोणत्या mlच्या कोणत्या व्हॅल्यू आहेत दॅट इज द डिफरंट थिंग. आता बघा mlच्या कोणत्या व्हॅल्यू ह्याच्याकडे आपण थोडंसं फोकस करू. विच ml व्हॅल्यूज, विच ml व्हॅल्यूज, विच ml व्हॅल्यूज फॉर अ सबशेल, फॉर अ सबशेल. तर ह्याच्यासाठी तुम्हाला विचार करायचा आहे -L2 + L, -L2 + L थ्रू 0. म्हणजे इथं 0चा सुद्धा विचार करायचा आपल्याला. -L2 + L थ्रू 0. ते एवढ्या mlच्या व्हॅल्यूज असतात एखाद्या पर्टिक्युलर सबशेलसाठी. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय माहिती मिळते? कोणत्या mlच्या व्हॅल्यू, कोणत्या ml व्हॅल्यूज ह्याची माहिती आपल्याला ह्याच्यावरून मिळते. तो देखो बेटा, अगर हमें किसी ने पूछा कि पर्टिकुलर सबशेल के लिए है ना कौन से ml के वैल्यूज होते हैं तो आपका आंसर चाहिए -L2 + L थ्रू 0. जैसे कि देखो बेटा, फॉर एग्जांपल अगर मैंने आपको बोला यस नाम का जो सबशेल है ये कौन से भी शेल में रहने दो बेटा, है ना, उसका कोई प्रॉब्लम नहीं है. यस नाम का जो सबशेल है ये कौन से भी शेल में रहने दो, पहले रहने दो, दूसरे शेल में रहने दो या तीसरे या चौथे, उसका कुछ लेना देना नहीं है. यस नाम का जो सबशेल है उसके लिए ml का एक ही वैल्यू है, वो कौन सा है? 0. यस के लिए ml का कौन सा वैल्यू आने वाला है? 0. क्योंकि यस के लिए l का वैल्यू है 0 और कौन से ml के वैल्यू? -0 + 0 यानी 0. म्हणजे कोणत्या mlच्या व्हॅल्यू, यस साठी कोणत्या mlच्या व्हॅल्यू? -0 2 + 0 म्हणजे 0. म्हणजे यस मध्ये एकच ऑर्बिटल आहे आणि ह्या एका ऑर्बिटल साठी असणारी ml ची व्हॅल्यू ही काय असणार? 0. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला म्हणलं 1s साठी ml ची कोणती व्हॅल्यू पॉसिबल आहे? ml = 0 ओनली. आता समजा एखाद्या पर्टिक्युलर न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला असं सांगितलेलं आहे की 1s साठी ml ची +1 ही व्हॅल्यू पॉसिबल असू शकते का? तर तुमचं उत्तर पाहिजे नो. दॅट इज द थिंग विच इज नॉट गोइंग टू ॲक्सेप्टेड. ओके. तुम्हाला म्हणलं 2s साठी ml ची कोणती व्हॅल्यू आहे? तर तुमचं उत्तर पाहिजे 0. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोणताही यस देऊ द्या, म्हणजे यस कोणत्याही शेलमध्ये असू द्या, त्याच्यासाठी ml ची व्हॅल्यू जी आहे ती ऑलवेज काय असणार? 0 असणार. आता हे तुम्हाला कळालंच असेल विद्यार्थी मित्रांनो. मग आता आपण येऊयात पी कडं. पी हा जो पर्टिक्युलर सबशेल आहे, ह्या पी सबशेलसाठी आपणास माहित आहे की L = 1 असतो. बघा पी साठी L = 1 असतो. मग आता कोणत्या mlच्या व्हॅल्यू है ना, विच ml व्हॅल्यूज, कोणत्या mlच्या व्हॅल्यू
मग आता कोणत्या ml च्या व्हॅल्यू म्हणल्यानंतर तुम्ही इथं काय सांगायला पाहिजे, -1 to +1. बघा -1 to +1 थ्रू 0 आपल्याला जायचंय, म्हणजे 3 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. कोणत्या कोणत्या 3 व्हॅल्यू पॉसिबल आहेत, -1, -0, +1. ह्या 3 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. कोणासाठी, पी ह्या सबशेलसाठी. जसं की मागच्या पेजवर आपण पाहिलं होतं, नंबर ऑफ ml व्हॅल्यूज फॉर यस. मी इथं सांगितलं होती एक व्हॅल्यू आहे, मग ती एक व्हॅल्यू कोणती, 0. पी साठी ml च्या 3 व्हॅल्यूज पॉसिबल आहेत. कोणत्या कोणत्या, -1, 0, +1. ओके. मग आता येऊयात आपण डी ह्या सबशेलकडं. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, डी ह्या सबशेलसाठी आपणास L = 2 असतं हे माहीत आहे, बरोबर. मग आता मला सांगा डी साठी ml च्या व्हॅल्यू कोणत्या, ml व्हॅल्यूज. ml व्हॅल्यूजसाठी तुम्ही काय करणार, हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, -L to +L. मग इथं सांगायचं -2 to +2. आता -2 ते +2 मध्ये टोटल किती व्हॅल्यू येतात, तर त्याचे आन्सर आहे -2, -1, 0, +1 आणि +2. म्हणजे टोटल किती व्हॅल्यू झाल्या, 5 व्हॅल्यू झाल्या. मग आता इथं बघा मागच्या पेजवर जे आपण सांगितलं की डी ह्या सबशेलसाठी 5 ml च्या व्हॅल्यू आहेत. मग कोणत्या, -2, -1, 0, +1 आणि +2. तर ह्या 5 व्हॅल्यू असतात. आता डी मध्ये 5 ऑर्बिटल आहेत, प्रत्येक ऑर्बिटलसाठी एक व्हॅल्यू. कोणत्या तरी ऑर्बिटलसाठी -2 असेल, कोणत्या तरी ऑर्बिटलसाठी -1 असेल, कोणत्या एखाद्या ऑर्बिटलसाठी 0 असेल, कोणासाठी +1 असेल, कोणासाठी +2 असेल. मग आता सपोज मी तुम्हाला असं म्हणलं की F नावाची सबशेल. आता F साठी सुद्धा बघू आपण. आता F साठी आपणास माहित आहे की L = 3 असतं. मग ml च्या व्हॅल्यूज कोणत्या. मग आता ml व्हॅल्यूजचा जर आपण इथं विचार केला तर इथं आपण सांगणार -3 ते +3. आता बघा -3 ते +3 मध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यू येतात, -3, -2, -1, त्याच्यानंतर 0, +1, +2 आणि +3. म्हणजे टोटल 7 व्हॅल्यू आल्या. आता F मध्ये आपण सांगतो की F मध्ये टोटल किती ऑर्बिटल्स आहेत, F मध्ये टोटल 7 ऑर्बिटल्स आहेत. देअर आर 7 ऑर्बिटल्स. मग आता हे जे 7 ऑर्बिटल्स आहेत तर प्रत्येक ऑर्बिटलसाठी एक व्हॅल्यू, असा आपण जर विचार केला तर 7 ऑर्बिटलसाठी 7 व्हॅल्यू. मग कोणत्या कोणत्या व्हॅल्यू, -3, -2, -1, 0, +1, +2 आणि +3. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण विचार केला पाहिजे. मग आता बघा F नावाची जी सबशेल आहे त्याच्यासाठी 7 व्हॅल्यू आपल्याकडे आलेल्या आहेत. मागच्या पेजवर लिहून टाकू आपण कोणत्या 7 व्हॅल्यू, -3, -2, -1, 0, +1, +2 आणि +3. म्हणजे थोडक्यात ह्या डिस्कशनवरून तुम्हाला काय कळालं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय कळालं इथं, यस मध्ये एक ऑर्बिटल असतो, त्याच्यासाठी हक्काची एक ml व्हॅल्यू आहे ती म्हणजे 0. पी मध्ये 3 ऑर्बिटल असतात. मग पी मध्ये 3 ऑर्बिटल आहेत तर प्रत्येक ऑर्बिटलसाठी 1 ml ची व्हॅल्यू. मग अशा कोणत्या कोणत्या ml च्या व्हॅल्यू पी साठी असू शकतात, -1, 0, +1. ह्याच्या व्यतिरिक्त पी ह्या सबशेलसाठी व्हॅल्यू असू शकत नाही. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पी ह्या सबशेलसाठी कोणी तुम्हाला म्हणत असेल की ml ची व्हॅल्यू +2 तर याचा अर्थ हे चुकीचं आहे. समजा तुम्हाला कोणी म्हणत असेल की यस ह्या सबशेलसाठी ml ची व्हॅल्यू 1, याचा अर्थ चुकीचं आहे. तुम्हाला कोणी म्हणत असेल की यस ह्या सबशेलसाठी ml ची व्हॅल्यू +2, याचा अर्थ चुकीचं आहे. म्हणजे हे आपल्याला इथं कळणं गरजेचं आहे. डी ह्या सबशेलमध्ये 5 ऑर्बिटल असतात. मग प्रत्येक ऑर्बिटलसाठी एक व्हॅल्यू. असा जर आपण विचार केला तर डी ह्या सबशेलसाठी 5 व्हॅल्यू आपल्याला मिळणार ml च्या. मग कोणत्या कोणत्या, -2, -1, 0, +1 आणि +2. मग आता डी ह्या सबशेलसाठी जर समजा कोणी तुम्हाला म्हणत असेल की ml ची व्हॅल्यू -3, म्हणजे याचा अर्थ काय, चुकीचा आहे. समजा तुम्हाला कोणी म्हणत असेल डी ह्या सबशेलसाठी ml ची व्हॅल्यू +3, म्हणजे याचा अर्थ काय, दया कुछ तो गडबड है, तोड दो दरवाजा, है ना. म्हणजे डी ह्या सबशेलसाठी ml ची +3 ही व्हॅल्यू असू शकत नाही. डी ह्या सबशेलसाठी ml ची -3 ही व्हॅल्यू असू शकत नाही.
मग डी ह्या सबशेलसाठी एम एलच्या कोणत्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत? -2, -1, 0, +1 आणि +2 ह्याच्यापैकी काही बी असू शकते. मग आता एफ या सबशेलसाठी बघा, एफ या सबशेलसाठी एम एलच्या कोणत्या व्हॅल्यूज पॉसिबल आहेत? तर 7 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. कोणत्या कोणत्या? -3, -2, -1, 0, +1, +2, +3. मग आता बघा, एफ मध्ये 7 ऑर्बिटल आहेत. मग 7 ऑर्बिटल, प्रत्येक ऑर्बिटलसाठी 1 ml ची व्हॅल्यू, 7 ऑर्बिटलसाठी 7 ml च्या व्हॅल्यू. तर असा विचार ह्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही आपण डिस्कशन केलेलं आहे हे समजलंच असेल नक्की. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर पुन्हा एकदा मी आवाहन करतो की माझा नंबर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे, 9921 634 554. गुड बाय.